नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सौरभ राजेंद्र सोनवणे। आज अगदी काही बेसिक गोष्टींबद्दल आपण माहिती घेणार आहोत। MPSC परीक्षांबद्दलची ही माहिती आहे। परीक्षा कशी असते, तिचा फॉर्मॅट कसा असतो, फॉर्म किती वेळेला भरावे लागतात, त्याच्यानंतर एज लिमिट किती आहे, मग तुमची उंची किती पाहिजे, तुमची छाती फुगवता न फुगवता किती असली पाहिजे, मेल क्रायटेरिया कसा आहे, फिमेल क्रायटेरिया कसा आहे, अगदी एवढं इतकं बेसिक मी आज या संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना समजावून सांगणार आहे। मी सौरभ सोनवणे, अनअकॅडमीवरती प्लस एज्युकेटर आहे। तुम्ही जर अजूनपर्यंत मला अनअकॅडमीवरती फॉलो केलेलं नसेल नक्कीच करा। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला याची लिंक भेटेल। चला आपण MPSC बद्दल आज सगळं काही जाणून घेऊया। सर्वात पहिल्यांदा जे की अगदी बेसिक आहे ते म्हणजे दॅट इज कॉन्स्टिट्यूशनच्या घटनेच्या आर्टिकल 315 मध्ये MPSC ची प्रोव्हिजन करण्यात आलेली आहे। UPSC ची प्रोव्हिजन पण तिथेच आहे। स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन आणि युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन त्याची ही इथे प्रोव्हिजन करण्यात आलेली आहे। याच्यातली जी हायेस्ट एक्झामिनेशन मानली जात असते ती आहे राज्यसेवा एक्झामिनेशन, हायेस्ट एक्झामिनेशन। त्याच्या खालोखाल कंबाईन एक्झामिनेशन असते आणि त्याच्या खालोखाल मग ग्रुप C च्या काही पोस्ट असतात। अगदी ह्या सर्वांबद्दल मी आत्ताच्या सत्रामध्ये तुम्हाला समजावून सांगतोय। उपजिल्हाधिकारी ही सर्वात मोठी पोस्ट याच्यातनं मानली जात असते। जशी UPSC मधनं IAS असते तशी MPSC मधनं DC डेप्युटी कलेक्टर ही सर्वात उंच पद याच्यातनं मानलं जात असतं। नंतर पोलीस उपनिरीक्षक ACP असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस, तर हे जसं UPSCतनं IPS असतं तसं हे इथे DYSP हे एक महत्त्वाचं पद MPSCतनं असतं। नंतर मग तहसीलदार, नायब तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी हे अशी वर्ग 1, 2 आणि 3 ची पदं हे MPSC मार्फत भरली जातात। कोणकोणते पेपर हे MPSC मार्फत घेतले जातात तर ही त्यांची जरा एक 10 मुख्य परीक्षांची लिस्ट आहे। पहिली आहे ती म्हणजे राज्यसेवा, दुसरी आहे ती म्हणजे महाराष्ट्र वनसेवा परीक्षा, नंतर आहे ती म्हणजे कृषी सेवा, नंतर आहे ती म्हणजे महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, नंतर आहे दिवाणी, न्यायाधीश आणि कनिष्ठ स्तर, त्याच्यानंतर न्यायदंडाधिकारी आणि प्रथम वर्ग परीक्षा, सहाय्यक मोटर वाहन परीक्षा, पोलीस उपनिरीक्षक, विक्रीकर निरीक्षक आणि टंकलेखक यांच्या सर्वांच्या परीक्षा ज्या त्या MPSC मार्फत घेतल्या जातात। आता साधारण यांना वयाची लिमिट काय, तर ॲटलिस्ट त्या व्यक्तीचं 19 वय हवं, तो असा व्यक्ती राज्यसेवा परीक्षा देऊ शकतोय। आता हे मी खुल्या गटातल्या लोकांना पण सांगतोय आणि ही जे मिनिमम क्रायटेरिया तो सगळ्यांनाच लागू होतोय। आणि खुल्या गटातला जर उमेदवार असाल, खुल्या गटातला म्हणजे ओपन कॅटेगरी, तर अशा विद्यार्थ्यांना वय वर्ष 38 पर्यंत परीक्षा देता येऊ शकते। आणि जर राखीव गट असेल, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, SC ST आणि OBC अदर बॅकवर्ड क्लास, मग अशा विद्यार्थ्यांना वयाची जी अट आहे ती वयाची अट 43 पर्यंत आहे। याच्यात परीक्षा किती वेळेला द्यायच्या याचे लिमिटेशन्स नाही आहे। परीक्षा किती वेळेला द्यायच्या याचं बंधन नाही आहे याच्यामध्ये। तुम्ही वयोमर्यादा जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्ही कितीही अटेम्प्ट देऊ शकतात। UPSC ला मात्र तसं नाही आहे। UPSC ला तुम्हाला दॅट इज अटेम्प्टचे लिमिट्स आहे, पण MPSC ला तुम्हाला अटेम्प्टचे लिमिट्स नाही आहे। आता साधारण हा काही क्रायटेरिया आहे जो की आपल्या नोटिफिकेशनमध्ये दिला जातो। किमान वय हे 19 हवं असतं। जर तो खेळाडू असेल तर त्याच्यासाठी अमागास वर्ग असेल तर 43 आणि मागास वर्ग असेल तरी 43। अमागास म्हणजे याच्यामध्ये आता ओपन कॅटेगरी आपण बोलतो बरं का रे दोस्तांनो। माजी सैनिक म्हणजे एक्स सर्व्हिसमन जर समजा असतील ते लोक, तर वय वर्ष 43। आणीबाणी किंवा अल्पसेवा अधिकारी जर ते असतील तर त्यांच्यासाठी पण हे दॅट इज, जर तुम्ही ओपन कॅटेगरीतनं असाल तर मग 43 आणि मागास वर्ग असाल तर मग 48 पर्यंत तुम्ही परीक्षा देऊ शकाल। दिव्यांग, फिजिकली हँडिकॅप असाल तर 45 पर्यंत, अनाथ असाल तर 43 पर्यंत। इतर कॅटेगरीमध्ये आता जर तुम्ही बघाल तर मग ते कमीत कमी वय आणि जास्तीत जास्त वय तर ते कमीत कमी 19 आणि जास्तीत जास्त जर अमागास असाल ओपन कॅटेगरी तर 38 आणि मागासवर्गीय असाल SC ST OBC तर मग ते दॅट इज तुम्ही 43 पर्यंत ही परीक्षा देऊ शकता आहात। नेक्स्ट, आता काही महत्त्वाचं आहे जे तुम्हाला माहितीच पाहिजे। तुम्हाला जर MPSC परीक्षा द्यायची असेल तर तुम्हाला महाराष्ट्राचा अधिवास डोमिसाईल सर्टिफिकेट हे तुमच्याकडे असलंच पाहिजे। शिवाय राज्यसेवा परीक्षा आणि इतर या परीक्षा या मराठी आणि इंग्रजी भाषेतनं देता येतात, पण उमेदवाराला मराठीचं ज्ञान असणं गरजेचंच आहे, कारण मराठीचा एक वेगळा पेपर त्याच्यासाठी हा आयोग घेतच। महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या मार्फत होणाऱ्या या ज्या परीक्षा आहेत या साधारणतः 3 टप्प्यामध्ये, सर्वच परीक्षा नाही पण साधारणतः या ज्या परीक्षा आहेत या 3 टप्प्यांमध्ये विखुरलेल्या आहेत।
पहिला पेपर आहे तो म्हणजे प्रिलिम्स, नंतर आहे ती म्हणजे मेन्स, आणि त्याच्यानंतर आहे तो म्हणजे दॅट इज इंटरव्ह्यू. आता सर्वात आधी आपण राज्यसेवेबद्दल सगळीच्या सगळी माहिती घेऊन घेऊ आणि मग नंतर आपण PSI STI ASO कडे पण देखील जाणार आहोत आणि एक्साइज PSI STI एक्साइज SI कडे पण आपण जाणार आहोत. ठीक आहे. आता हा जो पहिला टप्पा आहे त्याच्यामध्ये प्रिलिम्स आहे जी 400 मार्कांची आहे. 2 पेपर असतात. एक असतो GSचा पेपर जनरल स्टडीज आणि दुसरा असतो CSAT सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट. 400 मार्कांचा आहे हा टोटल. 200 मार्कांचं GS आणि 200 मार्कांचं CSAT असं. दुसरा टप्पा मेन्सची परीक्षा आहे टोटल 800 मार्कांची आणि तिसरा टप्पा इंटरव्ह्यू आहे 100 मार्कांचा. आता ह्याच्यामध्ये जर समजा तुम्ही DYSP पदासाठी जात असाल तर तुमची उंची ह्या काही गोष्टींमध्ये अनिवार्य आहे, ती तर तुम्हाला ते गोष्टी पाळाव्याच लागतील. तुमची उंची ॲटलिस्ट 165 सेंटीमीटर असणं गरजेचं आहे. महिला उमेदवारांसाठी ती 157 ही गरजेची आहे. छाती न फुगवता इथे तुम्ही 84 असली पाहिजे आणि फुगवल्यानंतर मग ते दॅट इज 5 सेंटीमीटर वाढली पाहिजे. नेक्स्ट हे क्रायटेरिया मेल साठी मी तुम्हाला सांगतोय. अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांच्यासाठी जी उंची आहे ती 162 सेंटीमीटर आहे. त्याच्यानंतर उपाधीक्षक राज्य उत्पादन शुल्क हे पण दॅट इज सेम क्रायटेरियामध्ये दोघांना गणलं जात असतं. सहाय्यक प्रादेशिक ही ARTOची पोस्ट आहे दोस्तांनो. ह्याच्यामध्ये सुद्धा उंची जी आहे ती 163 पाहिजे आणि छाती ही दॅट इज न फुगवता 79 सेंटीमीटरपर्यंत पाहिजे आहे. ओके, हे झालं दॅट इज अगदी राज्यसेवेबद्दलचं काही बेसिक्स. आता कंबाईनबद्दल आपण इन्फॉर्मेशन घेऊया. कंबाईन म्हणजे संयुक्त पूर्व परीक्षा. संयुक्त पूर्व ही 3 गोष्टींसाठीची असते. ह्याच्यामध्ये सर्वात पहिली गोष्ट येते ती म्हणजे दॅट इज PSI STI ASO. सेकंड येतं ते म्हणजे एक्साइज सब इन्स्पेक्टर, टॅक्स असिस्टंट आणि क्लरिकल टायपिस्ट. नंतर इंजिनिअरिंगची पण कंबाईन एक्झामिनेशन होती. सिव्हिल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग यांच्यासाठीची ती परीक्षा असते. आता आधी आपण PSI STI ASO बद्दल जाणून घेऊया. पोलीस सब इन्स्पेक्टर, सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर आणि मंत्रालयामधले असिस्टंट्स यांच्याबद्दल आपण जाणून घेऊया. सगळ्यात पहिलं तर ते म्हणजे यांच्या सर्वांच्या प्रिलिम्सचा एकच पेपर असतो आणि तो एकत्र असतो. PSI STI ASO यांचा जो प्रिलिम्सचा पेपर आहे तो एकत्रच असतो. मेन्सला यांना 2 पेपर असतात, पेपर 1 आणि पेपर 2. पेपर 2 फक्त हा तिघी कॅटेगरीजसाठी वेगवेगळा असतो. बाकी पेपर 1 हा सारखाच आहे. केवळ PSI साठी म्हणजे आता या तिघांमध्ये PSI STI ASO फक्त PSI साठी 100 गुणांची शारीरिक आणि 40 गुणांची मुलाखत असते. आता कंबाईन प्रिलिम्समध्ये जो सिलेबस मी तुम्हाला सांगितलं, सामान्य क्षमता चाचणी 100 क्वेश्चन असतात, 100 गुण असतात. याचा दर्जा पदवीचा असतो. माध्यम हे मराठी आणि इंग्रजी असतं. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतात MCQ आणि तुम्हाला काळे गोल करायचे असतात. याच्यामध्ये 1 तासांचा वेळ आणि 100 प्रश्न सोडवायचे. दिस इज रेस अगेन्स्ट टाइम ॲज ऑलवेज आय यूज टू से. कंबाईनचा पेपर मी तुम्हाला मगाशीच सांगितलं. पहिला पेपर जो आहे तो पहिला पेपर तुम्हाला हा असा होत असतो 200 मार्कांचा. याच्यामध्ये प्रश्नांची संख्या ही 100 आहे. त्याच्यानंतर दुसरा पेपर सामान्य क्षमता चाचणी आणि हा दॅट इज तो बाबा रे पेपर 2 जो आहे हा प्रत्येकाला त्यांचा सेपरेट होत असतो. 200 मार्क आणि 100 त्याला प्रश्न असतात. हे सर्वच्या सर्व MCQ आहे हे लक्षात घ्या. मल्टिपल चॉईस क्वेश्चन, बहुपर्यायी प्रश्न त्याच्यामध्ये असतात. आता PSI साठीची शारीरिक मर्यादा काय काय त्याला जरा समजून घेऊया. फिजिकल याला जे PSIची आहे त्याच्यामध्ये 100 गुण असतात. याच्यासाठी पुरुषांची जी उंची आहे ती 165 हवी आहे. महिलांची जी उंची आहे ती 157 हवी आहे. पुरुषांसाठी छाती न फुगवता 79 आणि फुगवल्यानंतर ती मग नंतर 5 एक्सटेंड झाली पाहिजे म्हणजे 84 पर्यंत जायला पाहिजे. अपंग व्यक्ती याच्यासाठी पात्र होत नाहीत. PSI साठी 100 पैकी तुम्हाला किमान 50 मार्क मिळवणे हे गरजेचंच असतं फिजिकलमध्ये. ओके, तरच तुम्हाला त्याची इंटरव्ह्यू देता येतो, अन्यथा तुम्हाला इंटरव्ह्यू देता येत नाही. आता याची जी सेकंड आपण म्हणजे आय होप तुम्हाला इथे आठवत असेल की आपण इथे 3 परीक्षा बघितलेल्या होत्या. आपण PSI STI ASO कंप्लीट केली. आता आपण कंबाईन ग्रुप C बघणार आहोत. ओके, प्लीज लक्ष द्या जरा. कंबाईन ग्रुप C याच्यामध्ये एक्साइज सब इन्स्पेक्टर, टॅक्स असिस्टंट आणि क्लरिकल टायपिस्टचे पेपर असतात. ठीक आहे. आता ESI त्याच्यानंतर टॅक्स असिस्टंट आणि क्लरिकल टायपिस्ट ह्या ज्या परीक्षा आहेत यांचा पेपर 1 हा एकत्र होत असतो आणि परत यांचे जे दॅट इज पेपर 2 आहे हा सगळ्यांचा वेगळा वेगळा होत असतो.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांच्यासाठी कोणत्याही प्रकारची मुलाखत ही होत नाही. केवळ एक्साईज इन्स्पेक्टरसाठी शारीरिक म्हणजे जे फिजिकल क्रायटेरिया आहेत ना ते बघणं गरजेचं असतं. ओके, तर मग ESI साठी पुरुषांना उंची ही किमान 165 पाहिजे, जशी आपण PSI मध्ये बघितलेली होती अशी तशीच. परत इथे महिलांची उंची जी आहे ती 155 असली पाहिजे. वजन हे दॅट इज इथे फक्त ESI साठी हे क्रायटेरिया हा ठेवण्यात आलेला आहे. ओके दोस्तांनो, हा एकदम बेसिक व्हिडिओ होता की बाबा रे MPSCच्या परीक्षांमध्ये तुमचे फिजिकल क्रायटेरिया काय काय असले पाहिजे अँड ऑल. आपण ह्याच्यासाठी जे क्लासेस ऑनलाईन घेत असतो हे सर्व क्लासेस फ्री आहेत, ॲब्सोल्युटली फ्री हे क्लासेस होत असतात. रोज संध्याकाळी 8:15 आणि 11 वाजता हे माझे क्लासेस असतात. तुम्हाला इथे खाली जे डिस्क्रिप्शन बॉक्स दिलेला आहे ना त्याच्यामध्ये तुम्हाला माझ्या प्रोफाईलची लिंक भेटेल, त्यावरती जा, अनअकॅडमी लर्निंग ॲप डाउनलोड करा, मला फॉलो करा. रोज संध्याकाळी 8:15 आणि 11 वाजता आपली अशी सुपरफास्ट अभ्यासाची रिव्हिजन आपण घेत असतो. त्याच्यातनं आपण MCQ सोडून घेत असतो, त्याच्यातनं आपण बऱ्याच काही गोष्टी विद्यार्थ्यांकडनं करून घेत असतो. सो जर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत करून घ्यायच्या असतील तर अनअकॅडमी लर्निंग ॲपवरती लवकरात लवकर या, आपण तिथे अजून चांगल्या पद्धतीनं शिकणार आहोत. ओके, ह्याच्यात जर तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील, काही विचारायचं असेल, खाली कमेंट बॉक्समध्ये टाका, त्याच्यावरती नक्कीच मी एक नवीन व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. ओके, थँक्यू ऑल, थँक्यू सो मच. आणि जर तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर त्याला प्लीज लाईक करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. थँक्यू, परत भेटूया. टेक केअर, बाय.